सर्व भावी भक्तांना श्री स्वामी समर्थ। आज आपण परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कुठली सेवा करायची ह्याची माहिती घेऊया। आणि भगवद्गीता 18 अध्याय आहेत, तर त्याचे नावही काय, गीतेची 18 नावे कोणती आहेत ती बघूया। तर सर्वप्रथम परीक्षेला जे बसणारे विद्यार्थी आहेत 10वी 12वी, त्यांना स्मरणशक्ती वाढण्यासाठी, आता पेपरही जवळजवळ आलेलेच आहेत, तर स्मरणशक्ती वाढण्यासाठी भगवान जे गणपती बाप्पा आहेत त्यांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे। गणपती बाप्पाचे स्तोत्र जे आहे ते 11 वेळा घ्यायचं। ते रुईची फुलं, पांढरी रुईची फुलं जी आहेत ती गणपती बाप्पाच्या समोर ठेवायची, त्याची पूजा करायची, हळदी कुंकू अक्षता वगैरे व्हायचे आणि ते नंतर आपल्या हातात ठेवायचे, उजव्या हातात, आणि त्यावर स्तोत्र म्हणायचं। आणि गणपती अथर्वशीर्ष 21 वेळा घेतलं तर खूपच छान त्यावर, पण एवढा वेळ नसेल तर 11 वेळा गणपती स्तोत्र घेतलं तरीही ते, आणि ते फुलं आपल्या खिशात ठेवून परीक्षेला जायचं। यानंतर सरस्वतीचं स्तोत्रही घ्यायचं आणि सरस्वती माताचा बीज मंत्र आहे तो रोज स्मरणशक्ती वाढण्यासाठी जर घेतला, ग्लासभर पाण्यामध्ये उजव्या हाताची 3 बोटं बुडवायची आणि त्यावर हा मंत्र 108 वेळा म्हणायचा। बीज मंत्र आहे सरस्वती माताचा, ओम ह्रीं श्रां श्रीं हंसः थ थ ठ ठ सरस्वती भगवती विद्या प्रसादम कुरु कुरु स्वाहा। हा जो बीज मंत्र आहे हा 108 वेळा रोज जर घेतला, म्हणजे जे स्पर्धा परीक्षेसाठीही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे। आणि हे पाणी सेवा झाल्यानंतर प्यायचं आहे, आणि स्मरणशक्ती हळूहळू वाढते। ही जी 40 दिवसाची सेवा आहे, 121 दिवसाची सेवा आहे, ही पूर्ण करायची आणि रोज सरस्वती स्तोत्र वगैरे म्हटलं तर स्मरणशक्ती वाढते। तसंच प्रज्ञावेदन स्तोत्र, प्रज्ञावेदन स्तोत्राचं पण खूप मोठं महत्त्व सांगितलं आहे विद्यार्थ्यांसाठी। विद्येची देवता जी आहे भगवान कार्तिकेयांनी त्यांच्या स्तुतीत हे म्हटलं गेलेलं आहे, स्मरण केलेलं आहे प्रज्ञावेदन स्तोत्र। तर तेही रोज घेतलं, उजवा आपला हात जेव्हा स्तोत्र म्हणतो त्यावेळेस उजवा हात डोक्यावर ठेवायचा, मग त्यामुळे स्मरणशक्ती वाढते ते स्तोत्र म्हणताना। अशा प्रकारे ही झाली थोडक्यात विद्यार्थ्यांची सेवा। तर आता आपण भगवद्गीता याविषयी बोलूया। जे भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत, त्या 18 अध्यायांचं रोज वाचन होऊ शकतच नाही, कारण की वेळ पण खूप लागतो। एक अध्याय वाचतात रोज, पण ठीक आहे, पण त्याची 18 नावे पण आहेत। तर जी 18 नावे जर रोज घेतली तर पूर्ण एक पारायण केलेलं भगवद्गीता वाचल्याचं पुण्य मिळतं। एवढं पॉवरफुल ते नावं आहेत गीतेची 18 नावे। तर गीतेची 18 नावे कोणती? गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी भयनाशिनी, वेदत्रयी, परा अनंता, तत्वार्थ ज्ञान मंजिरी। ही आहेत 18 नावे जी भगवद्गीतेत सांगितली आहे। ज्यावेळेस कुरुक्षेत्रामध्ये युद्धाचं वातावरण होतं, युद्ध स्टार्ट होणार होतं, त्यावेळेस अर्जुन कन्फ्यूज झाले होते। अर्जुनाला वाटत होतं की मी माझ्याच नातेवाईकांबरोबर कसं युद्ध करणार, जे माझ्याशी वाईट वागले आहेत, ठीक आहे माझे भाऊच आहेत, मग पण त्यांच्याशी युद्ध कसं करू, रक्ताचंच नातं आहे, आणि ज्यांनी मला लहानपणापासून सांभाळलं आणि त्यांच्या समोरच उभं राहून त्यांचे बोट धरून मी चाललेलो आणि त्यांच्या समोर उभं राहून त्यांच्याशीच युद्ध करायचं कसं, आणि जे गुरु आहेत ज्यांनी मला एवढी शिक्षा दिली, एवढी धनुर्विद्या शिकवली आहे, आणि त्याच गुरुशी मी परत युद्ध करायचं, म्हणून ते पूर्ण मनस्थिती खालावली होती। त्यावेळेस श्रीकृष्णांनी त्यांना समजून सांगण्यासाठी जे अध्याय आहेत भगवद्गीता ही उत्पन्न झाली, की अर्जुनांना सल्ला दिलाय, समजून कसं सांगितलं, जरी नातेवाईक असले तरी तुझं आता कर्तव्य काय आहे हे त्यात सांगितलं गेलं आहे भगवद्गीतेमध्ये। आणि श्रीकृष्णांचं नामस्मरणातही खूप मोठी ताकद आहे। जे रोज संध्याकाळी आपण देवपूजा करतोच आहे, तुळशीपाशी दिवा लावतोच आहे, तर दिवा लावताना लहान मुलांनी म्हणायची सेवा, जेव्हा दिवा लावतो अगरबत्ती वगैरे, तर त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जर मंत्र 21 वेळा जरी म्हटला ना तरी खूप छान विद्यार्थ्यांसाठी नामस्मरणात स्मरणशक्ती पण वाढते। आणि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र तर खूप ऊर्जादायक आहे। मुलांनी जर हा मंत्र घेतला तर कृष्ण बाप्पा त्यांच्या पाठीशी उभा राहतातच, आणि ते संकटात येतात, त्यांना खूप आवडतात, लहान मुलं तर खूप आवडतात श्रीकृष्णांचं ह्या नामस्मरणाने, तर एकदम उत्तेजन मिळतं अशा प्रकारे। आणि आपली प्रार्थना लहान मुलांची तर आहेच, शुभम करोती कल्याणम, तीही प्रार्थना घ्यायची। ही अशी संध्याकाळची सेवा लहान मुलांनी केलेली खूपच छान, घरात प्रसन्न वातावरणही होतं
आणि त्यांनाही व्यवस्थित वळण लागतं, व्यवस्थित संस्कार होतात त्यांच्यावर. एक प्रकारचे बालसंस्कार होणं खूपच गरजेचं आहे. आजकाल मुलांना मोबाईलमध्ये खूप लक्ष आहे. तर हे असे प्रकारचे मंत्र स्तोत्र जर पाठ झाले तर खूप छान. त्यांना अभ्यासाला पुढं भावी स्पर्धा परीक्षेत वगैरे भाग घेतल्यानंतर त्यांना खूप काही सोपं जाणार, जड जाणारच नाही अभ्यास करणं हे. त्यामुळे संस्कार होणं खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा भेटूया नवीन माहितीने पुढच्या वेळेस. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.